हाय फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहेत जगातल्या सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कवर. ते कसे इतके श्रीमंत झाले, काय ते त्यांच्या वाडवडिलांची त्यांची एवढी प्रॉपर्टी नव्हती. त्यांनी स्वतः कमवलेली एवढी सगळी प्रॉपर्टी आहे. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर एवढं कमवले. तर त्यांनी जाणून घेऊयात आपण त्यांनी एवढे कसं कमवलं. तर त्यांनी कमवण्यासाठी खूप मोठे कष्ट घेतले. त्यांची कमिटमेंट, त्यांच्याकडे दोन स्किल्स होते. एक कमिटमेंट आणि दुसरी स्किल्स म्हणजे की जी की आहे त्यांची, जे ते आपण जे लक्ष ठरवतो 10 वर्षासाठी, जे आपण लक्ष काय ठरवतो, आपण 10 वर्षात एवढे एवढे गोल्स अचीव्ह करणार आहेत. तर त्यांनी तेच दुसरी टिक वापरली. ती म्हणजे दुसरी कोणती, तर जे आपण लक्ष जे 10 वर्षामध्ये आपण जे अचीव्ह करणार आहोत, ते लक्ष त्यांनी एका वर्षात लिहून काढायचे. म्हणजे जे लक्ष आपण जे गोल आपण 10 वर्षात अचीव्ह करणार आहे, त्यांना ते 1 वर्षात पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. जेणेकरून ते आपल्यापेक्षा, आपण ज्या गोलसाठी 10 वर्ष लावणार ते 1च वर्ष लावून कमीत कमी ते 5 वर्षात ते गोल अचीव्ह करतात. त्यांच्याकडे 5 वर्ष तब्बल टाइम, ते आपल्यापासून 5 वर्ष पुढे विचार करतात. ते कधीही प्रेझेंटचा विचार करत नाहीत. ते फ्युचरच्या गोष्टी प्रेझेंट मध्ये आणण्याचा ते प्रयत्न करतात. जगावेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एक केलं, जे त्यांचे रॉकेट आहे फॅल्कॉन, फॅल्कॉन 5 इट्सेट्रा. ती त्यांनी जगात इम्पॉसिबल अशी गोष्ट होती, ती पॉसिबल त्यांनी करून एवढे त्यांनी पैसे कमवले. त्यांची जी कंपनी होती पेपल, त्यांना पेपल त्यांची कंपनी होती. टेस्ला ही कंपनी एवढी फेमस नव्हती त्यांनी खरेदी करायच्या आधी. टेस्ला फेमस कंपनी केव्हा झाली, जेव्हा त्यांनी टेस्ला ही कंपनी विकत घेतली, त्याचे शेअर्स विकत घेतले. त्यांनी त्या गाडीची ओनरशिप घेतली आणि त्या गाडीमध्ये त्यांनी मॉडिफाय करायला सुरुवात केली. मॉडिफाय करत करत त्यांनी त्या गाडीला जगातील नंबर 1 कार अशी, टेस्ला कार अशी बनवून टाकली. त्यामुळे त्यांना बहुत जास्त त्यांना लक्ष मिळत गेलेले आहेत.